जिरो साहेब नमस्कार म्हणलं. हॅलो. हॅलो, म्हणलं एक काम होतं तुमच्याकडं. हा हा मला ते दादाला सांगून ते धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा तेवढं प्लीज. हो सांगतो ना दादा. कारण ऐका काय सांगतो म्हणजे ना. माहिती का, ऐका जिरो साहेब बघा, सगळे लोक सांगतो. चांगले. काय विषय झाला हो माहिती का, दादाच्या हो पुरे विरोध केले लोक. हो. आणि छगन बोलत येऊन टाका साहेब. बघा छगन काय बोल खरं आहे ना ते बघा. नाही माझं काय देवाची. म्हणणं आहे, भुजबळ साहेबांनी कोणी मर्डर नाही केले साहेब. ऐका ना, तुम्ही पण नाही हा केले. मग बघा, पडळकरला द्या, कोणाला पण द्या ना, वंजार द्या, धनगर आपला प्रॉब्लेम नाही. पण हे ना धनंजय मुंडेची लय दहशत साहेब. तुमच्या विरोध आहे का, मी कधी सांगा बरं जिरो साहेब. हा तुमच्या कधीच विरोधात नाही. माझं काय म्हणणं आहे, आजी दादा घाबरत असतं तर आजी दादा घाबरायची काही जरूरत नाही कोणाला पण. हो हो हो. पण आजी दादा आहे ना, हाताने समाज विरोध करताय बरं का. आजी दादा ना समाज पुरा विरोध आहे आजी दादाच्या. आता काही उद्या सांगता येते भाजप आहे ना आजी दादाला हाकलून देते सत्तेमधून. हॅलो. नाही आहेच ना. ते खूप तसं सेन्सिटिव्ह झालाय तो विषय आणि तो त्यांनी मनावर घेतलाय. फक्त आता मी बोलतो, आम्ही उद्या रात्री जाणार होतो. हा 2-3 ठिकाणाहून मला फोन आलेत. बरोबर. बरं असं काही आजी दादा काही व्हिडिओ नाही एखादा तिथं. मला आजी दादा एखादा काही व्हिडिओ तर नाही धनंजय मुंडेकडे असं काही, म्हणजे बाया बिया सोबत असं मला काही काय माहिती रे बाबा. लईच गाणं भरते आजी दादाची तेच म्हणतो म्हणजे. नाही एवढं एवढं खाली जाऊन मी काही चौकशी केलेली नाही नाही. नाही त्यांचं हे सांगतो मी झालंय नाही ते कसं बरोबर माहिती का नाही त्यांचं. मला माहित आहे. काय म्हणले. जे होतंय किंवा जे चाललंय ते बरोबर नाही बरं हा एवढं मला ते माहित आहे. तेच म्हणणं. आणि माझं काय म्हणणं ते अमोल मिटेकरले पण